आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। महाराष्ट्र सरकार एकीकडे स्मार्ट सिटीच्या घोषणा करत असताना दुसरीकडे पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा प्रभागातील केदार धनश्री सोसायटीतील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे। या सोसायटीमध्ये सिडकोने इमारती उभारल्या असल्या तरी नागरिकांच्या दैनंदिन समस्या मात्र कायम असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। सध्याच्या नागरिकांचे प्रश्नच सोडवता येत नसतील तर नवीन इमारती का बांधल्या जात आहेत? अशा ठिकाणी नवीन नागरिक राहायला तरी कसे येणार, असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे। भर पावसातही परिसरात पाणी टंचाई जाणवत असून अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे। वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे। याहून धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपासून नळातून येणारे पाणी दूषित असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हे पाणी आहे की नाल्याचे पाणी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। दूषित पाण्याचा वापर केल्यामुळे सोसायटीतील अनेक नागरिक आजारी पडल्याचा दावाही करण्यात आला असून याला जबाबदार कोण, असा सवालही रहिवाशांनी उपस्थित केला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार जवळून जाणाऱ्या नाल्याच्या पाईपलाईनमुळे आणि सिडकोच्या पाणीपुरवठा पाईपलाईनमध्ये गळती झाल्यामुळे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। आम्ही वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसेल तर प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा ठेका घेतला आहे का, असा संतप्त सवालही स्थानिक नागरिकांनी केला। या गंभीर प्रकाराची आदर्श लाईव्हच्या टीमने तात्काळ दखल घेत घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणाबाबत जाब विचारण्यात आला। अधिकाऱ्यांनी या समस्येची माहिती आजच मिळाल्याचे सांगत उद्यापासून तातडीने आवश्यक कारवाई करून नागरिकांची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर कॅमेरा रिपोर्ट राम शिंदे यांचा असून अक्षय कांबळे, तळोजा, नवी मुंबई यांनी हा वृत्तांत सादर केला आहे। नमस्कार, मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण तलोजा फेज 2 या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी वॉटर लाईन जी पाण्याची लाईन आहे लिकेज झालेली आहे आणि वॉटर लाईनचे जे अधिकारी, सिडकोचे अधिकारी आहेत, त्यांना वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष देत आहेत असे त्यांना आम्ही त्यांच्याशी फोनद्वारे प्रत्यक्षात फोन केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की साहेब, आम्हाला आजच या गोष्टीची कल्पना मिळाली आहे आणि उद्यापर्यंत हे पूर्ण आम्ही कलेक्शन जोडून घेऊ। पण या स्थानिक इथले जे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, धनश्री केदार जी सोसायटी आहेत, तर काय त्रास झालेला आहे, किती दिवसापासून, काय नेमकं काय? आमच्या सोसायटीचं नाव धनश्री सोसायटी, सेक्टर 37, तळोजा फेज 2। मी वॉटर डिपार्टमेंटशी जवळजवळ 7 ते 8 दिवसापासून वॉटर डिपार्टमेंट भगवान गायकवाड यांच्याशी कॉन्टॅक्ट करून धनश्री सोसायटीमध्ये कमी प्रेशरने पाणी येतं, राहुल सरोदे यांना पण मी सांगितलं कमी प्रमाणात पाणी येतं। त्यानंतर त्यांचे खालचे अधिकारी दीपक माळी यांना पण सांगितलं, तर ते बोलले वरूनच पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि का कमी प्रमाणात पाणी येतंय त्याची तुम्ही चौकशी करा। आणि एक खडूळ पाणी येतंय ते म्हणजे वरूनच धरणातूनच पाणी तसं त्या प्रकारे येतंय। आता 7-8 दिवसापूर्वी एक गटार इथे खोदलेले आहे, त्या गटारातून जे पाणी आलेलं आहे ते आमच्या सोसायटीमध्ये आलेलं असावं, असं आमचा पावसाचं पाणी आमच्या पिण्याच्या पाण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे धनश्री सोसायटीमध्ये सर्व टोटली लोक, बरेच लोक, 80 ते 90% लोक आजारी आहेत। लूज मोशन, सर्दी, खोकला, ताप, उलट्या हे असे आजार आहेत। मग यांचं नेमकं धोरण काय आहे? माणसं जगवायची आहेत की यांना मारायचे आहेत? आणि हे वॉटर डिपार्टमेंटले गायकवाड यांना मी प्रत्येक वेळेस गेले 4 वर्षापासून यांच्या कॉन्टॅक्टमध्ये, राहुल सरोदे एवढे नालायक माणसं आहेत ना, यांना काय म्हणजे मला तर असं वाटतं यांना काय करावं आता समजतच नाही। मी प्रत्येक वेळेस यांच्या निदर्शन मी यांना प्रत्येक वेळेस कॉल केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। इथे मी त्यांना मेसेज केलेले आहेत पर्सनली, एकाही मेसेजला त्यांचं उत्तर नसतं। डिमांड काय डिमांड काय आम्हाला? एकतर पाणी, स्वच्छ पाणी, चांगलं स्वच्छ पाणी त्यांनी द्यावं। जर त्यांना वॉटर सप्लाय पाईपलाईन मार्गे नसेल होत तर वॉटर टँकर त्यांनी फिल्टर केलेले वॉटर टँकर आमच्या सोसायटीमध्ये पाठवावेत। अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही पाईपलाईन जी तुमची लिकेज झालेली आहे आणि उद्यापर्यंत आम्ही दुपारपर्यंत दुरुस्त करून देऊ। पण पुढे आपली डिमांड काय? उद्यापर्यंत काय झोपलेत का? त्याला 8 दिवस झालं मी सांगतोय। आज सांगितलं आज पण पाणी प्रेशर कमी येतोय हे मी त्यांना 8 दिवसापासून सांगते। त्यांचं काम होतं ना, का कशामुळे प्रेशर कमी येतोय त्यांचं काम होतं, मग ते काय झोपलेत का अजूनपर्यंत? आम्हाला हे असं अडचणी सोडून ते काय झोपलेत का? झोपा काढतायत का? ते खुर्ची खाली करा, जमत नसेल तर खुर्ची खाली करा।
तर पाणी लिकच असल्यामुळे तुम्हाला काय त्रास झाला? आमच्या सोसायटीमध्ये बरेच जण आजारी झालेले आहेत. म्हणजे उलटी जुलाब, लहान मुलं बी बरेच म्हणजे सगळेच आजारी आहेत. म्हणजे या कारणामुळेच आजारी पडले असणार 100%. कारण की पाणी मिक्स झालेलं आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये आपली ड्रेनेजची लाईन सांडपाण्याची मिक्स झालेली आहे. आता काय मागणी? आता आमची एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर हे पाईपलाईनचं काम पूर्ण करून आता पाण्याची व्यवस्था करून द्यावी. पाण्याचे आता आमच्या सोसायटीमध्ये पिण्याचं पाण्याचं बहुत लय प्रॉब्लेम आहे की आता टँकरनं तरी कमीत कमी आता रात्री पाणी पूर्तता करावी. कारण की लोकांचं टॉयलेटला जायला बी पाणी नाही अशी परिस्थिती आहे सोसायटीमध्ये. तर ह्याच्या सिडकोन लगच्या लगेच टँकर रात्रीच्या रात्री पाठवून पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. पण एकीकडे मुसळधार पाऊस पडते, धरण भरलेले आहेत, लोकांची घरे वाहून गेलेली आहेत, एकीकडे पाणी पनवेल परिसर डुबलेला आहे आणि एकीकडे पाण्याची समस्या देखील तुम्हाला जाणवते. मग काय प्रशासन काम करतं का नाही? मग काय काम करते आता एवढा पाऊस झाला आणि पाण्याचा प्रॉब्लेम चाललाय. कम से कम एक टाइम तरी पाणी यायला पाहिजे ना. ठीक आहे, चला शटडाऊन आहे, चला मान्य करतो आम्ही, चला सगळ्या गोष्टी त्यांनी लक्ष देऊन बाकीच्या सोसायट्यांमध्ये पाणी आहे. आमच्या सोसायटीमध्ये आता हप्ता झाला पाण्याचा प्रॉब्लेम चालला. 2-3 दिवस झाले तर पाणी आलंच नव्हतं. लक्ष सर, पाहायला गेलं तर एकीकडे सरकार भाजप सरकार असेल, इतर महायुती सरकार असेल, एकीकडे स्मार्ट सिटी बनवण्याच्या नादाखाली आम्ही पण नागरिकांच्या जे मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यामध्ये माघार आहे. एकीकडे बिल्डिंगवर बिल्डिंग बनवत आहेत, पण नागरिकांचे जे मूळ जे आता रहिवासी आहेत त्यांची समस्या सोडवल्या जात नाहीत. आपण या सगळ्या गोष्टी दिसतंय सडकोनं काय केलं, तिथे घरं बांधल्यात, पण लोकांना काय पाहिजे मूलभूत पाणी, शाळा, हॉस्पिटल ते काहीच नाही केलेलं आहे. इथे दिसते घरं बांधून ठेवलेत, घरं वाटतात, पण त्यांना जी पूर्तता पाहिजे ते देतच नाही. सडको मूलभूत मूलभूत हक्क आहे ते देणं गरजेचं आहे ना. बघा, पाऊस पडते पण पाण्याची समस्या जाणवते. मी स्वतः माझ्या घरातला सगळे परिवार काय त्याला गॅस्ट्रोनी जवळपास 10 दिवस मी माझ्या घरातच होतो. माझी 2 मुलं आहेत. माझी आई 65 वर्षाची आहे. मी स्वतः 40 वर्षाचा आहे. आम्हा 4ही जणांना गॅस्ट्रो झालेला. गॅस्ट्रोमुळे जवळपास मला वाटतं 8 तारखेपर्यंत मी माझ्या घरीच होता. माझ्या घरामध्ये जे पाणी येतं एवढं गढूळ येतं. तर तुम्ही ज्या घरामध्ये जी टाकी बसवलेली आहे, ज्या ड्रम मध्ये मी पाणी साठवतो, त्याच्या खाली गटरातलं जे घाण असतं ना, त्याचा सगळा तळ झालेला आहे. ते आम्ही वारंवार त्यांना दाखवून देखील ते बोलतो आम्ही मीटिंगला आहोत, आम्ही ह्याला आहे त्याला आहे. जर तुम्ही मूलभूत गरजा जर पूर्ण करत नाही तर एवढं सगळं बांधून काय उपयोग आहे तुमचा? मला तुम्ही एक सांगा. तुम्ही प्रशासन आहे. प्रशासन म्हणजे काय? मायबाप असं जर असतील तर त्या मायबापला पोरांनी काय करायला पाहिजे ते मला पहिलं तुम्ही पण सांगा. बरोबर का नाही? जर तुम्ही आमचा जीव घ्यायचा विचार केला असेल तर त्या पद्धतीने सांगा. आम्हा लोकांना एवढे लाखो रुपयाची घरं दिलेली आहे, त्याच्यात जे तुम्ही पाणी जी सुविधा मूलभूत गरज आहे तीच गरज पूर्तता करू शकत नाही, तर मग तुम्हाला कोण मायबाप बोलेल मला तुम्ही सांगा बरं. का फक्त तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घरं बांधली, पैसा कमवला, बँकेत टाकला, तुमचा पगार घेतला आणि मस्तपैकी तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर मस्त आनंदात. मग आमची घरची काय अशीच वाऱ्यावरती सोडून द्यायची का सरकारनी किंवा सिडको प्रशासननी? आम्हाला पाणी नाही लागत हा? पाऊस पडते पाणी नाही, मग कसं? मग पाणी मला वाटतं ते पाऊस पडतो ना, तो पाणी दुसरीकडेच जात असेल. गटरामधून वाहून आमच्यासारख्या लोकांच्या घरात पाईपांमध्ये येऊन आम्हाला आजारी पडून मारायचा विचार असेल. बरोबर ना? त्यासाठीच हे गटर बांधलेत का? फक्त गटरांमध्ये पाणी आहे, आमच्या घरांमध्ये जे पाणी आहे ते कसलं पाणी आहे? मग तुम्ही कशा प्रकारे पाहताय? मला तर बघा, हे सिडको प्रशासन पूर्ण निष्काळजीपणा. म्हणजे असं झालंय ना की आम्ही समस्या मांडतोय, आम्ही रोज फोन करतोय, आम्हाला उत्तर एकच येतात की वरून प्रॉब्लेम आहे, पाणी धरणात विचारलं धरणात पाणी आहे का? हो धरणात पाणी आहे, पण ते फिल्टर व्हायला टाइम लागतोय, अशी उत्तर येतात. त्याच्यामुळे तुमच्याकडे पाणी सप्लाय कमी आहे. पण हे जे प्रॉब्लेम झालेले आहे टाकीत, जसं की आता हे पावसाचं पाणी भरल्यामुळे जीसीबीने ते खोदताना तो पाईपलाईन फुटली. ती फुटल्यानंतर ह्याचं काम कोणाचं होतं? सिडकोचं होतं, आमच्यासारख्या लोकांचं नाहीये. आम्हाला पाणी कमी होतं, आम्ही वारंवार तक्रार करतोय नक्की बाबा काय प्रॉब्लेम आहे, पण आमच्या प्रश्नांना कोणीही गांभीर्याने घेतलेलं नाहीये. आज जेव्हा आमच्या प्रत्यक्षदर्शींनी प्रशांत अय्यर यांनी ही पाईपलाईन बघितली होती, त्यांनी प्रथम सांगितलं की आपल्याकडे पाणी न येण्याचं कारण मला तरी हे वाटतं, ते पाणी पिऊन बघितलं आधी त्यांनी, त्यानंतर हे प्रशांत सर, त्याच्यानंतर आम्ही खात्री केली की खरंच आपली लाईन फुटली आहे की गटरचं पाणी ते वेस्टेज होतंय. पण नंतर माहित पडलं की ते आमचंच लाईन हे होतंय. पण हे सिडकोचं काम होतं ना, की 10 वेळा जेव्हा आम्ही तक्रार वारंवार करतोय पाणी येत नाही सोसायटीचं, त्यांनी आम्हाला कमीत कमी ते बघणं काम त्यांचं होतं. हा निष्काळजीपणा पूर्ण चाललेला सिडकोचा. एकीकडे
स्मार्ट सिटी बनवतात, एकीकडे घरं बांधली. आज तुम्ही बघू शकता तळोजा, खारघर, आपला नावडे या ठिकाणी सिडकोचे नवीन नवीन घरं बनतात, नवीन नवीन लॉटऱ्यांचे ते लोक आम्ही दाखवते 24 तास पाणी. इकडे 24 तास पाणी नाहीये. ज्यांना घरं घ्यायचे त्याने विचार करा. आम्ही खूप प्रत्येक गोष्टीला सामना करतोय. पाण्यापासून असू दे, शाळा असू दे, हॉस्पिटल असू दे. आज हॉस्पिटलला जायचं म्हटलं तरी खर्च कमी नाहीये, भरपूर खर्च होतो. इथे काही कुठले असे हे नाही, गव्हर्नमेंटने काय बांधलेले नाहीत हॉस्पिटल्स. इथे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, सगळी घरं यांचीच भरतात. त्याच्यामुळे आमच्या सर्वसामान्यांचे खूप हाल चाललेले आहेत इकडे. सगळ्यांनी विचार करा. घरामध्ये पाणी खराब येत असल्यामुळे धनश्री सोसायटीतील रहिवाशांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाण्याची टेस्टिंग केलेली आहे की सदर हे पाणी स्वच्छ आहे का, खराब आहे का, गटाराचं पाणी आहे का, खरोखर महानगरपालिकेचं किंवा सिडको प्रशासनाचं आहे. त्या व्यक्ती आपल्यासोबत आहेत. तर काय तुम्ही पाणी टेस्ट केल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला काय नाही? मी 5 वाजता वॉकिंगला चाललो असताना इथं आम्ही पाहिलं की नॉर्मल पाणी येत होतं. कसलं पाणी येते आम्ही चेक केलं. म्हणलं तर आपल्या सोसायटीमध्ये जाते का ते. आम्हाला ते नंतर येताना कळलं की 7:30 वाजता आमचा प्रेशर चालू होतो पाण्याचा सिडकोकडून. तर आम्हाला तेव्हा कळलं की हे सिडकोचंच पाणी आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्वांना फोन केले आणि मग ते आम्ही टेस्ट पण केली की ते पाणी सिडकोचंच होतं. पण ते जे पावसामुळे जे खराब पाणी आलं आम्हाला, त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये गटराचं पाणी जे गेलं, त्यामुळे आमच्याकडे 100% लोक, माझ्या घरामध्ये माझा मुलगा, माझी दोन्ही मुलं, माझी बायको आणि मी स्वतः आजारी या प्रॉब्लेममुळे पाण्याचं. हे धनश्री सोसायटीतील नागरिक होते. त्यांच्या परिसरामध्ये गटार लाईन म्हणजे पाईपलाईन जी आहे, पाईपलाईन लिकेज झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे वारंवार अधिकाऱ्यांकडे त्यांनी कंप्लेंट करून देखील त्या समस्या सोडवल्या नसल्याने आज रस्त्यावर उतरले. स्वतः त्यांनी पाईपलाईन जी लिकेज झालेली आहे स्वतः बंद केलेली आहे. आणि त्यांची मागणी आहे की जर प्रशासन आमच्या सुखसुविधासाठी असतं तर असा निष्काळजीपणा करून आम्हाला मारण्याचा प्रयत्न आहे का. आम्ही आमचे परिसरातील आमचे नागरिक, नातेवाईक, मित्र, फॅमिली मेंबर देखील बिमार पडलेले अशी समस्या. आणि एकीकडे पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस चालू आहे, पावसाळा आहे आणि धरण भरलेले आहेत, नाले भरलेले आहेत, एकीकडे घरे वाहून गेलेले आहेत आणि एकीकडे लोकांना आपल्या पाणी पाहिजे, पाणी नाही म्हणून असे आंदोलन किंवा निषेध व्यक्त प्रशासनाचा करावा लागत आहे. या सगळ्या गोष्टीकडे आपली काय प्रतिक्रिया असेल कमेंटद्वारे अवश्य करा. कॅमेरामन राम शिंदे, अक्षय कांबळे, तलोजा, नवी मुंबई. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.